इथे का बांधून ठेवलंय? मला सोडा नाही इकडनं. मीता, तुला लाज नाही वाटत माझ्याशी असं वागताना? आपल्या बाळाविषयी तू असं अभद्र आणि खोटं कसं काय बोलू शकतो? ते माझं बाळ आहे, ते मला कसं सोडून जाईल? मीता, माझे हात का बांधले? मला सोडा नाही इकडनं. मला माझं बाळ बघायचंय शुभंकर. तुम्ही सगळेजण माझ्याशी खोटं बोलताय. मीता प्लीज तू शांत हो ग, रडू नकोस मीता प्लीज. शुभंकर मला माझं बाळ दे ना. इतकी वर्ष मी वाट पाहिली, ते कसं सोडून जाईल मला? मीता तू शांत हो मीता. मला माझं बाळ बघायचंय शुभंकर. तुम्ही सगळेजण माझ्याशी खोटं बोलताय. हॅलो प्रीती, माझ्या अपॉइंटमेंट सगळ्या कॅन्सल कर. मी आज पेशंट्स नाही बघणार. नाही, काही इमर्जन्सी असली तरच फोन कर फक्त. ओके. बोललीस तू मा? नाही मीरा, तिच्या वागण्यात काहीच फरक नाहीये का? माझं बाळ तुम्ही लपवलं हा हे का सोडायला तयारच नाहीये ती. वंश आणि शुभू दोघंही पार थकून गेलेत आणि आता आपल्या दोघींवर विश्वासच राहिलेला नाहीये तिचा. आपण काही प्रयत्न करणं म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं आहे. खरं म्हणजे मीरा, तूच आता काहीतरी करू शकतेस, म्हणजे एक तज्ञ डॉक्टर म्हणून. कसं दुर्दैव असतं बघ अमुक. अरे अक्षरशः शेकडो केसेस अशा हँडल केल्या आहेत मी. कधी सायकॅट्रिस्टची मदत घेऊन, कधी स्वतः. आणि इथे माझ्या सख्या भावाची बायको, माझी जीवाभावाची मैत्रीण एकेकाळची, ती अशा अवस्थेत आहे आणि मी काहीही करू शकत नाही. यापूर्वी आम्ही सायकॅट्रिस्टची मदत घ्यायचा प्रयत्न केला होता. हो, इनफॅक्ट तेव्हापासूनच नमितानी माझ्याबद्दल आडी धरली मनात. मी सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुचवली म्हणून. मग तुला खरं सांगू, नमिता जन्मभर माझ्याशी बोलली नाही तरी चालेल, पण ती यातून बाहेर पडायला हवी. यातून सावरण्याचं बळ तिला मिळावं एवढीच इच्छा आहे माझी. आणि या सगळ्यामध्ये शुभंकरची भयंकर ससे होलपट चालली. त्यालाही सपोर्टची गरज आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला. आता काय करायचं ग मीरा? नमिताला खूप जपायला लागणार कारण
कारण पेशंटच्या इच्छेविरुद्ध मानसोपचार करणं खूप खूप अवघड असतं. तरी सुद्धा मी बोलणार आहे डॉक्टर भागवतांशी. पण जवळच्या माणसांनी तिचं मन राखणं हेच खरं. मा ती आता इतकी निकराला आली आहे ना की अक्षरशः काहीही होऊ शकतं. काहीही. गोळ्या घ्यायच्या आता. नीता औषध घेतेस? नाही, मला नको औषध. कधीपासून मी फक्त औषधच घेते. तुम्हाला कळत कसं नाही, मला माझं बाळ बघायचंय. माझं बाळ बघितल्यानंतर मी घेईन ना औषध. मी कुठे नाही म्हटलंय. पण एकदा मला माझं बाळ बघू दे ना शुभंकर, प्लीज. आत्या, तुम्ही तरी सांगा ना शुभंकरला. आतापर्यंत तुम्ही माझी कायम बाजू घेऊन उभ्या राहिलात ना. प्लीज मला एकदा माझं फक्त बाळ बघायचंय. सांगा ना शुभंकरला. मी तर असं काय करतेस? औषध तर घ्यायलाच पाहिजे ना. प्लीज आत्या. हे बघ नमिता, तू औषध घेणार ना? तू जर औषध घेतलंस ना तर तुझं बाळ दाखवू आम्ही तुला. घेशील ना? हां नमिता, औषध घे, मग आपण बाळाला नक्की भेटूया. या सिस्टर, द्या औषध. औषध घ्या. हा ठीक आहे. प्लीज प्लीज मला सोड. मला माहितीये माझं बाळ कुठे. तुम्ही मला देत नाही आहात ते. मला हवंय माझं बाळ आणि मी शोधून काढीन. सोड शुभंकर. नमिता, काय झालं ग? नमिता, मीरा, नमिताला हे असं अचानक काय झालं ग? तिची तब्येत बरी आहे ना? दादा, तिला असं वाटतंय की या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी तिचं बाळ लपवून ठेवलंय. तिला देत नाहीये मी तिचं बाळ. मीरा, आय एम सॉरी. नमिताच्या अशा वागण्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पण आता तिला आत नेलंय. चला, हो आले. बाई, काय रे नामदेवा? बाईसाहेबांची तब्येत कशी असा?
आहे तशीच आहे बघ, काही फरक नाही. कशी हसरी आनंदी पोर. बघता बघता काय झालं बघ ना. बघवत नाही रे तिच्याकडे, बोलवत तर नाहीच नाही. आपण खराचा एकच हट्ट धरलाय तिने, माझा बाळ मला द्या, माझा बाळ मला द्या. काळजाचं पाणी होत रे. आत्याबाई, अहो नशिबाचे भोग असत ते भोगू कस वयत ना. अहो ते देवाधिकात पण चुकले नाही, आपण तर माणसा. अरे काय असतं आत्याबाई, आपले सगळे मार्ग बंद झाले ना की आपण फक्त देवाकडेच धावतो ना, त्याचीच विनवणी करतो, त्याच्याच पायावर डोका ठेवतो. बाईसाहेबांचा काढला मी ताबडतोब देवळात गेलो, देवासमोर नारळ फोडलंय. असं काय सांगितलं, बाईसाहेबांका लवकरात लवकर बरा कर, हसती खेळती घरात ठेवते माझ्या बाईसाहेब. मी प्रसाद पण आणलंय, घ्या. माझं नाव घेऊन तूच खाऊन टाकतो प्रसाद. अरे काय कमी केलं होतं मी त्या देवाचं? हा, पूजा पाठ नवसाया सगळं सगळं केलं. हा दिवस दाखवलं त्यांनी मला. हा, मी तर नावच टाकले त्याच. माझ्या मी त्याला जेव्हा बरं करेल ना तो, तेव्हाच मानेन मी त्याला. प्रसाद देतो मला, प्रसाद. मीरा, अगं अशी एकटीच बसलीस, काय झालं तुला? सांग ना हिरा, काय झालं? अगं हिरा, रडू नकोस म्हणते ना. चल डोळे पुस, डोळे पुस. नको रडू, नको रडूस. किती तीर्थराचं नाटक केलं ना तरी शेवटी अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी लागतेच ना माणसं. कोण मारा होतो जीवाचा. अगं पण असं एकटीपासून रडणार आहेस तू? नको नको रडूस. हे बघ, रडू असं कोंडू नये. रडावं असं वाटलं ना तर मन मोकळं करून रडावं. हसतील तर हसू देत ना लोक. हे बघ, आता आपल्याला की नाही रडता रडता हसावं लागणार आहे. तो परीक्षा बघतोय ना आपली, बघू दे त्याला. किती परीक्षा बघणार आहे तो? परीक्षा बघतो. पण आपल्या नमितासाठी आणि शुभूसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं हिरा. हे बघ, आपले मार्ग वेगळे वेगळे असतील ग, पण आपलं उद्दिष्ट मात्र एकच असायला हवं. नको ये. चल आशू, लवकर चल, लेट होतोय मला. हो झालं. दे ना डबा. सावकाश, मी आज शेवयांची खीर दिली. वा, बर राहिली तर थोडीशी फ्रीज मध्ये ठेवा. मी संध्याकाळी आल्यानंतर काय, मला थंड खायला आवडते. माहितीये मला. चल निघू. एक विचारायचं होतं.
काय विचार? चिडणार नाहीस ना? अगं लवकर विचार ना प्लीज. काय? मी आज मिसेस प्रधानांना बघायला जाऊ हॉस्पिटलमध्ये. मीरा, काय मानसिक संतुलन ढळेल असं म्हणाले डॉक्टर? हो आत्या, म्हणूनच तातडीने तुमच्या कानावर घातलं. पण मग आता काय यावर उपाय काय आहे मीरा? दादा, अरे आपण परत परत तिथेच येऊन थांबतोय. मानसोपचार घेण्याच्या अवस्थेत तरी नमिता यायला हवी ना. काल बघितलंस ना औषधाचा ट्रे कसा उडवून लावला तिने. खरे तिच्या यातना बघवत नाहीत आता. खूप त्रास होतो गो या सगळ्यांचा. मानी सुद्धा खूप शॉक घेतला या गोष्टीचा. एरवी कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी असते ती, पण यावेळी कधी नाही ते मला म्हणाली की मला घरी सोड आणि गोळी दे झोपेची. मीरा, मला सुद्धा बहुतेक तेच करावं लागणार बघ. आत्या, बघ हातपाय गळल्यासारखे झालेत माझे. इथे राहिले ना तर त्या पोरीच्या यातना बघणं, आणि घरी गेले तर पावला पावलांवर त्या सगळ्या खुणा दिसणार. गर्भसंस्कारावरची तिची ती पुस्तकं, सीडीज, तिची ती नर्सरी, सगळं बघून यातना होणार ग मनाला. मीरा, ती घरी आल्यावर तिला सावरणं कठीणच जाणार आहे ग. आपली ही अवस्था तिच्यावर काय प्रसंग ओढेल. आशू, समीर, त्या माझ्याशी कशाही वागल्या असल्या तरी ऐन संकटात त्यांनीच माझी मदत केली. आई खूप आजारी असताना त्या देवासारख्या धावून आल्या होत्या माझ्या मदतीला, आणि तेव्हा सरोगसी वगैरे काहीच नव्हतं. प्लीज मला जाऊ दे ना. ठीक आहे जा. पण काय? काय नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर.